नमस्कार. आज आपण इयत्ता 8वी विषय विज्ञान यामधील प्रकरण नंबर 1 या पाठातील वस्तुनिष्ठ प्रश्नाविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. सजीव सृष्टीच्या वर्गीकरणासाठी व्हिटाकर यांनी विचारात घेतलेल्या निकषांच्या सुयोग्य क्रमासाठी योग्य उत्तर निवडा. योग्य उत्तर आहे पेशीची जटिलता, सजीवांचा प्रकार, पोषणाचा प्रकार, जीवनपद्धती, वर्ग अनुवंशिक संबंध. प्रश्न दुसरा, गटात न बसणारा शब्द ओळखा. उत्तर आहे तरफदार. नंबर 3, निरनिराळ्या वैज्ञानिकांनी, परिस्थितिकी तज्ज्ञांनी सजीवांच्या विविध सृष्टीत विभागणी केली. त्यांचा सालाप्रमाणे सुयोग्य क्रम असणाऱ्या योग्य पर्यायाची निवड करा. उत्तर आहे कार्ल लिनियस, हेकेल, चॅटन आणि कोपलँड. गटात न बसणारा शब्द ओळखा. उत्तर आहे जीवाणू. खालील पर्यायातून चुकीचा पर्याय निवडा. या ठिकाणी जे उदाहरणं दिलेले आहेत त्यामधील उत्तर जे आहे ते उत्तर आहे ए. अधिकेंद्रकी पेशीचा आकार हा 1 ते 10 मायक्रोमीटर एवढा असतो. वेगळा घटक ओळखा. यामध्ये विषाणू हा वेगळा घटक आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता अधिजीव अमांश होण्यास कारणीभूत ठरतो? उत्तर आहे अँटीमीबा हिस्टोलिटिका. पुढचा प्रश्न आहे खालील सूक्ष्मजीवाच्या आकारासंदर्भात योग्य जोडी असणारा पर्याय निवडा. उत्तर आहे 1 डी, 2 सी, 3 बी आणि 4 ए. पुढचा प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवून योग्य पर्याय निवडा. गट ए, गट बी. योग्य उत्तर आहे उत्तर क्रमांक बी. ए 5, बी 4, सी 2, डी 3 आणि ई 1. पुढचा प्रश्न आहे DNA किंवा RNA पासून बनलेल्या लांबलचक रेणूला प्रथिनाचे आवरण असते. हे विधान खालीलपैकी कोणाबाबत सत्य आहे? करेक्ट आन्सर आहे विषाणू. जर ज्वारी जे, कवक एफ, युग्लिना ई, पॅरेनिशियम पी, अळंबी एम यांच्या पोषण पद्धतीनुसार मांडणी केली. परपोषी एच, स्वयंपोषी ए, मृतोपजीवी एस, तर खालीलपैकी कोणता योग्य क्रम आहे? उत्तर आहे बी. ए जे, ई एस, एफ, एम एच, पी. कवके या सृष्टीतील सजीव ओळखा. उत्तर आहे ॲस्परजिलस. पुढचा प्रश्न आहे टिंबटिंबमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ते प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. उत्तर आहे बुरशी. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी असत्य विधान ओळखा. कवके कुजलेल्या कार्बनी पदार्थावरती जगतात. पॅरामेशियम प्रचलनासाठी रोमके वापरतात. यानंतर पुढचा, मोनेरा सृष्टीतील सर्व सजीव एकपेशीय असतात. युग्लिना हा परपोषी सजीव आहे. करेक्ट आन्सर आहे डी. युग्लिना हा परपोषी सजीव आहे. दृश्य केंद्रकी पेशीचा आकार हा 10 ते 100 मायक्रोमीटर असतो. प्रश्न 17वा, मी कोण? मी एक पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. मी अधिकेंद्रकी आहे. माझ्या पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. अनुकूल परिस्थिती माझी वाढ प्रचंड वेगाने होते. उत्तर आहे जीवाणू. खालीलपैकी कोणते विषाणू
वनस्पतीवर हल्ला करतात? उत्तर आहे विल्ट विषाणू. पुढचा प्रश्न आहे खालील लक्षणे असणारा सजीव ओळखा. हे सजीव परपोषी असतात. या सजीवांच्या पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात. हे सजीव मृतोपजीवी असतात. हे सजीव दृश्य केंद्रके असतात. उत्तर आहे भूछत्रे. जास्वंद या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव कोणते? उत्तर आहे हिबिस्कस रोझा सायनेन्सिस. पुढचा प्रश्न आहे पोशिंदा आणि परोपजीवी यांच्या संदर्भात गटात न बसणारा पर्याय ओळखा. उत्तर आहे जीवाणू, HIV विषाणू. कवक आणि शैवाल यातील सामायिक वैशिष्ट्ये टिंबटिंब ही आहेत. उत्तर आहे दृश्य केंद्रकी आणि एकपेशीय. टिंबटिंब द्रव्याच्या अभावामुळे वनस्पतींना उशिरा फुले येतात. उत्तर आहे फॉस्फरस. व्हायब्रिओ या जीवाणूचा आकार कोणता असतो हे दर्शवणारे अचूक पर्याय निवडा. उत्तर आहे स्वल्पविरामाकृती. 3 सृष्टीचा शोध ज्या साली लावला गेला त्या सालाचा अचूक पर्याय निवडा. उत्तर आहे 1866. सूक्ष्मजीवांचा आकार हा टिंबटिंब मायक्रोमीटरपेक्षा लहान असतो. उत्तर आहे 100. पुढील कवक कोणते? उत्तर आहे पेनिसिलियम. विषाणूंचा आकार सुमारे 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर एवढा असतो. खालील जोड्यामधील विसंगत जोडी ओळखा. बांडगुळ स्वयंपोषी वनस्पती, ड्रोसेरा कीटकभक्ष वनस्पती, दगडफूल सहजीवी वनस्पती, भूछत्र मृतोपजीवी वनस्पती. यामधील विसंगत जोडी आहे पर्याय क्रमांक ए बांडगुळ स्वयंपोषी वनस्पती. पुढचा प्रश्न आहे प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव ओळखा. उत्तर आहे व्हॉल्वॉक्स. पुढचा प्रश्न आहे रॉबर्ट हॉर्डिंग व्हिटाकर यांनी सजीवाचे टिंबटिंब गटात विभागणी केली. उत्तर आहे 5. यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 32. 1 मीटर बरोबर टिंबटिंब मायक्रोमीटर. करेक्ट आन्सर आहे 10⁻⁴. सामान्यतः विषाणू सजीव मानले जात नाहीत. पुढचा प्रश्न आहे कवके सूक्ष्मजीवाला पेशीभित्तिक आहेत पण प्रकाश संश्लेषण करत नाही. पुढचा प्रश्न आहे ॲस्परजिलियस मक्याच्या कणसावरील बुरशी आहे. यानंतर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हे मलेरिया म्हणजे हिवताप होण्यास कारणीभूत आहे. यानंतर अँटीमिबा हिस्टेलिटिका हे अमांश होण्यास कारणीभूत आहे. कवके या सूक्ष्मजीवांची पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. भूछत्रे ही कवके या सृष्टीतील आहेत. टिंबटिंब हे प्रकाश संश्लेषण करतात. उत्तर आहे दोन्ही 2 व 3. कोणते सूक्ष्मजीव हे कुजणाऱ्या पदार्थ वनस्पती व प्राण्याच्या मृत शरीरे कार्बनी पदार्थ यामध्ये आढळतात? उत्तर आहे कवके. विषाणू हा DNA RNA पासून बनलेला लांब लचक रेणू आहे. यानंतर व्हायब्रिओ हा स्वल्पविरामाकृती जीवाणू आहे. इसवी सन 1925 मध्ये चॅटन यांनी सजीवांचे 2 गट केले. इसवी सन 1938 मध्ये कोपलँड यांनी सजीवांना एकूण 4 सृष्टीमध्ये विभागले. विषाणूचा आकार 10 nm ते 100 nm एवढा असतो. यानंतर गटात न बसणारा शब्द या ठिकाणी
आदिजीव, कवके, जीवाणू आणि शैवाले. तर यामध्ये गटातनं बसणारा जो शब्द आहे तो जीवाणू आहे. यानंतर अधिकेंद्रकी पेशीचा आकार 1 ते 10 UM एवढा असतो. खालीलपैकी योग्य आकाराचा चढता क्रम निवडा. यामध्ये विषाणू, जीवाणू, शैवाले आणि भूछत्रे असा तो क्रम आहे. अयोग्य विधान निवडा. यामध्ये जीवाणूंचे प्रजनन द्विखंडी भ्रूणाने होत नाही हा अयोग्य क्रम आहे. सामान्यतः शैवाले या सूक्ष्मजीवाचे प्रजनन द्विखंडी भ्रूणाने होत नाही. यानंतर योग्य जोडा जुळवा. बहुपेशीय जीवाणू, एकपेशीय शैवाले यांचा जो आकार आहे यामध्ये 1चं B आणि 2चं उत्तर जे आहे ते A आहे. जेव्हा दुधाचे दह्यात रूपांतर होते तेव्हा लॅक्टिक आम्ल तयार होते. गटातनं बसणारा शब्द ओळखा जो प्रोटिस्टा सूक्ष्मजीवांच्या प्रचलनासाठी उपयोगी नाही. उत्तर आहे स्नायू आणि हाडे. राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे ही विषाणू संदर्भातील संशोधनाचे कार्य करणारी संस्थेची 1952 या साली स्थापना झाली. अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व 20 मिनिटात संख्येने दुप्पट होतात. आदिजीव हा माती, गोडे पाणी व समुद्र या ठिकाणी आढळतात. नीलहरित शैवालांचा समावेश हा मोनेरा सृष्टीमध्ये होतो. यानंतर कवके सूक्ष्मजीव हे तंतुरूपी असून यातील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात. सूक्ष्मजीवाचे निरीक्षण कशाच्या साहाय्याने करता येते? उत्तर आहे सूक्ष्मदर्शक. खालीलपैकी स्वयंपोषी असणारा सूक्ष्मजीवांचा गट कोणता? उत्तर आहे शैवाल. यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 62. ऊस महीपासून अल्कोहोलची निर्मिती करण्यासाठी काय वापरतात? उत्तर आहे किण्व. ऊस महीपासून अल्कोहोलची निर्मिती करण्यासाठी किण्व वापरतात. दिलेल्या गटातील वेगळा घटक ओळखा. उत्तर आहे पिकॉर्न्स विषाणू. यानंतर पुढचा प्रश्न, पुढीलपैकी आकाराने सर्वात लहान असणारे काय? उत्तर आहे विषाणू. ओळखा पाहू मी कोण? मी मृत सेंद्रिय पदार्थावर वाढतो. मला दृश्य केंद्रकी म्हणतात. माझ्या पेशीभोवती पेशीभित्ती का आहे? मी कोण? उत्तर आहे B कवके. कोणत्या सूक्ष्मजीवांना सजीव व निर्जीव यांच्या सीमेवरील सजीव म्हटले जाते? विषाणू हे त्याचं उत्तर आहे. विषाणूच्या अभ्यासासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? उत्तर आहे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक. सूक्ष्मजीवांची आकारमानाच्या वाढत्या क्रमाने केलेले अचूक मांडणीचा पर्याय निवडा. उत्तर आहे विषाणू, जीवाणू, शैवाल आणि कवक. यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील कोणता सूक्ष्मजीव रोगकारक नाही? उत्तर आहे शैवाल. अधिकेंद्रकी सजीवाच्या बाबतीत खालीलपैकी अचूक विधान कोणते? उत्तर आहे सुस्पष्ट पेशी केंद्रक नसते. खालीलपैकी अधिजीवामुळे होणारा आणि डासाद्वारे प्रसारित होणारा रोग ओळखा. उत्तर आहे मलेरिया. सजीवांचे वर्गीकरणाची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत कशावर आधारित आहे? उत्तर आहे पेशी रचना, पोषण पद्धती आणि पेशी केंद्रक रचना. पुढीलपैकी कोणत्या सूक्ष्मजीवाचे केंद्रक पटल नसते? उत्तर आहे नॉस्टॉक. एकपेशी दृश्य केंद्रकी सूक्ष्मजीवांचा समावेश पुढीलपैकी कोणत्या सृष्टीमध्ये होतो? उत्तर आहे प्रोटिस्टा. क्लॅमिडोमोनास आणि क्लोरिला या एकपेशीय शैवालांचा समावेश पंचसृष्टी वर्गीकरणामध्ये कोणत्या सृष्टीत केला आहे?
उत्तर आहे प्रोटिस्टा. खालीलपैकी कोणत्या सृष्टीचा पोषणविषयक अधिक विविधता आढळते? उत्तर आहे मोनेरा. विषाणूच्या बाबतीत खालील विधान चुकीचे आहे. पहिलं विधान आहे विषाणू हे परपोषी आहेत. नंबर 2, विषाणूमध्ये स्वतःची DNA किंवा RNA असते. विषाणूवर प्रतिजैविके परिणामकारक ठरत नाहीत. विषाणूंना पेशी रचना असते. पर्याय क्रमांक 4, पुढील सहसंबंधाची जोडी पूर्ण करा. किन व कवक. यानंतर उत्तर जे आहे ते आहे क्लोरेला. कवकामधील पेशीभित्तिका कशाची असते? उत्तर आहे कायटिन. वेगळा घटक ओळखा. गोलाकार, तडपदार, सर्पिलाकार, दंडाकार. वेगळा घटक आहे तडपदार. खालीलपैकी वेगळा घटक ओळखा. अधिजीव, कवक, जीवाणू, शैवाल. शैवाल हा वेगळा घटक आहे. दुधापासून दही निर्मिती करण्यासाठी उपयुक्त पडणारे सूक्ष्मजीव हे लॅक्टोबॅसिलाई असतात. पुढीलपैकी स्वयंपोषी असणारा सूक्ष्मजीव कोणता? युग्लिना हा स्वयंपोषी असणारा सूक्ष्मजीव आहे. दिलेल्या गटातील वेगळा शब्द ओळखा. यामध्ये मुलाम. पुढचा प्रश्न आहे पाव आणि इडलीसाठी घेतलेल्या पिठाचा गोळा फुगून सच्छिद्र होतो कारण त्यामध्ये किण्वाची वाढ झालेली असते. कोणत्या सूक्ष्मजीवाच्या प्रजनन दुसऱ्या सजीवांच्या पेशीत प्रवेश केल्यानंतर घडून येते? उत्तर आहे विषाणू. अधिकेंद्रकी पेशीचा आकार सुमारे टिंबटिंब असतो. उत्तर आहे 1 ते 10 मायक्रॉन. धन्यवाद.